सावरकर अवमान प्रकरणी राहुल गांधी यांची न्यायालयीन बाजू सांभाळणारे वकील मिलिंद पवार सध्या आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत। खरं तर सर, राहुल गांधी यांची न्यायालयीन बाजू तुम्ही सांभाळताय। जे सात्यकी सावरकर आहेत त्यांनी पण जे त्या वंशावळीचा जो प्रश्न तुम्ही उपस्थित केला होता, त्यांनी सुद्धा असं म्हणणं आहे की तुम्ही त्यांची बदनामी करताय, असं त्यांनी थेट आरोप केलेला आहे। नाही, त्यामध्ये असं आहे, बदनामी आम्ही करतो याचा प्रश्न येत नाही, कारण फिर्याद खटला त्यांनी दाखल केला आहे, कायद्याने त्यांना सिद्ध करायचं आहे। आमच्यावर आरोप केला आहे, आरोपी म्हणून त्यांच्याकडनं क्लॅरिफिकेशन मागणं हा आमचा अधिकार आहे। म्हणून आम्ही काल पण एक कोर्टामध्ये अर्ज केला की ज्या वंशवळी दाखल केल्यात, 2 प्रकारच्या वंशवळी दाखल केल्यात, तर दुसऱ्या वंशवळीमधून सात्यकी सावरकरांची आई हेमानी सावरकर यांचं नाव त्यात गायब आहे, ते नाव दिसून येत नाही। ह्या सगळ्या गोष्टी आम्ही काल निदर्शनास आणून दिल्या आणि त्यावर आता त्यांचं म्हणणं 29 तारखेला मागवलं आहे। आणि काल असं झालं की जानेवारी 2025ला राहुल गांधींचा जामीन झाला, त्यानंतर CRPC कलम 205 नुसार परमनंट एक्झम्पशन त्यांना ग्रँट केलं की कोर्टामध्ये प्रत्येक तारखेला यायची गरज नाही। आणि काल मग रेकॉर्डिंग ऑफ प्ली म्हणजे दोषारोपपत्र निश्चिती करणे ह्या स्टेजला होतं। तर राहुल गांधींच्या वतीने न्यायालयाने मलाच विचारलं की तुमच्यावर असा आरोप आहे की लंडनमध्ये तुम्ही भाषण केलं आणि सावरकरांची बदनामी केली, तर तो जो काही तुमच्यावर गुन्हा जो काही खटला आहे तो तुम्हाला कबूल आहे का? नाही म्हणून सांगितलं। काल त्याला म्हणतात रेकॉर्डिंग ऑफ प्ली, काल ते झालं आणि 29 तारखेपासून आता या खटल्याची साक्षी पुरावा देणं नियमित सुनावणी सुरू होईल। खरं तर सर, आता ह्या प्रकरणामध्ये पुढील काय अपडेट असणार आहेत किंवा काय आणखी ह्या गोष्टी समोर येऊ शकतात? आता यामध्ये प्ली रेकॉर्ड झालं म्हणजे आता रितसर हिअरिंग सुरू झालं, केसचं साक्षी पुरावा नोंदवण्याचं काम सुरू होईल। सात्यकी सावरकर फेरीत आहेत त्यांना त्यांची बाजू मांडायला लागेल आणि आरोपी म्हणून राहुल गांधींना आरोपी केले, त्यांच्यावर आरोप ठेवला आहे, तर आम्हाला कायद्याने पूर्ण अधिकार आहे की ह्या कंप्लेंटच्या अनुषंगाने त्याच्या तळाशी जाऊन सावरकर कोण होते, त्यांचा सहभाग काय होता, सात्यकी सावरकर कोण आहेत आणि हे प्रकरण कसं घडलं आणि कसा खोटा आमच्यावर आरोप ठेवला हे सिद्ध करण्यासाठी उलट तपास घ्यायचा आम्हाला पूर्ण अधिकार आहे। त्या अनुषंगाने खटल्याची सुनावणी पुढे सुरू होईल। एकंदरीत आपण बघू शकतोय की राहुल गांधी यांची न्यायालयीन बाजू सांभाळणारे मिलिंद पवार जे आहे त्यांनी असं म्हटलं आहे की हा जो खटला आहे, या खटल्याची जी सत्यता आहे ते समोर आणण्याचं जे काम आहे ते पुढील सर्व ज्या बाजू आहे त्या आम्ही न्यायालयासमोर मांडणार आहे, अशी प्रतिक्रिया त्यांच्याकडून आपल्याला मिळत आहे। कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव, TUNIN मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।